सोन्याच्या पायाला बघा अजून आराम नाही, अजून पण पाय उचलून ठेवतो तो. सो हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आता आम्ही चाललो आहे सोन्या 50-50च्या गोट्यावर. इथं डोंबिवलीला आलेलो, आता इथं सोनारपाड्याचा वलशो चाललेलो. तर यावेळी सांगतात का सोन्याला पण भेटून जाऊ शकली ना, तर त्याच्यामुळे सागरची इच्छा होती खूप सोन्याला भेटायची आहे. तर बघू आता चाललो आहे सोन्या काय करतोय. पावसाळ्यामध्ये कसं सोन्याची काळजी घेतात त्यावेळी ते पण बघू आपण, आणि सोन्याला खाणं काय घालतात पावसाळ्यामध्ये वेगळा ते पण बघू आपण. तर आता थोड्याच टाईममध्ये मी पोहोचणार आहे गोठ्यावर. बघा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू. आणि सोन्याच्या तर पैदाच पण येणार आहेत. थोडं त्यावेळी गायी भरवलेल्या आहेत आता सोन्याकडून. ते पण आता जयेश दादा भेटला तर त्यांना विचारू आपण, किंवा काही पंकज वगैरे कोणी भेटला तर बघू आता कोणी भेटला तिथं गोट्यावर असला त्यांना विचारू आपण असं काय आहे पुढचं, किती पैदास येणार आहेत सोन्याच्या नवीन. पण बघा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू. भरपूर ट्रॉफिक झालेली आहे, कटाळलो आम्ही आता ट्रॉफिक मध्ये. पाऊस पडतोय खूप, पाऊस पण खूप आले, आणि बोरीला बोट पण आलेले आणि बोरीला बोट पण आलेले आहेत. सोन्या बँड याची इच्छा होती सोन्या बँडला भेटायची, सोन्या बँडला भेटायची म्हणून आलो. काही नाही, आम्हाला काम होतं डोंबिवलीमध्ये म्हणून राऊंड मारतो आम्ही. तर आम्ही घरी गेलो असतो आता. याच्या इच्छेसाठी आलो आम्ही, सोन्यालाच बघायचं. आता पोचलोय आम्ही सोनारपाड्याला, सोन्याच्या गोठ्यावर. इथं आणि इथं बघू शकतो मी मोठा सोन्या. आणि इथं बघू शकतो मी सोन्याचा छकडा पण आहे. गोठ्यामध्ये बसण्याची सोय पण, आणि एवढा मोठा गोठा. आणि इकडं बाहेर बैल बांधण्यासाठी जागा. इथं आता छकडा पण ठेवलेला आहे सोन्याचा, आणि इथे चारा सगळा. इकडं गाजर बीट. सोन्याच्या पायाला बघा अजून आराम नाही, अजून पण पाय उचलून ठेवतो तो. फिटनेस बघा या वयात पण किती, फुल ॲग्रेसिव्ह एकदम. या आणि गोठा बघू शकता तुम्ही. हल्ली एकटाच आहे, सोन्याचं आहे फक्त. सगळी बैलं गेलेत घाटावर. पाय अजून बरा झाला नाही पण, अजून पण पाय बरा नाही झाला बघा सोन्या. पाय अजून Yeah. This one. This one. Yeah. This one. Yeah. This one. जय भैया कोणतरी घाटी एवढ्या आल्या मारेल आता. बघ रे
तेला भी तो सोन्या फॅन ये सोन्या ये तोंड येत ना या काय मरतोय बघ पाणी आले आता थांब आता आता मी चाललोय घरी बघितले गोठा बिठा आता चॅलेंज आम्हाला दिले 10 पाव खायचे ते संध्याकाळी आम्ही पूर्ण करणार आहे ना आता जाता जाता लगेच तर आता दुसरं एक आम्हाला चॅलेंज आहे का तू 10 पाव खाऊन दाखवायचे एक साथ तर त्यांना ते चॅलेंज आता पूर्ण करणार आहे तुम्ही बघा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तुम्ही दादाला वाटलं दादा मला कमजोर समजतं त्याला वाटलं कमजोर आहे एकदम हो त्याला दाखवणार आहे मी काय चीज आहे ती तर आता मला 10 पावचा चॅलेंज दिले 10 पाव खाऊन दाखव बोलतात बघू आता चाललोय मी चॅलेंज ऍक्सेप्ट केले मी जिंकायचं आहे आता मोरिया मिसलवर बघू 10 मिसल पाव खाणार आहे मी आज मोरिया मिसल मध्ये किती खुश आहेत बघा याची मी चॅलेंज जिंकणार आहे ना तर याला पार्टी भेटणार मी चॅलेंज जिंकलेलो आहे मी गाडी थांबवलीच नाही मी यांना माहिती मी जिंकन त्याच्या ये बड़ी अच्छी बात कही आप मला गाडी थांबवलीच नाही तर सरळ निघली गाडी डायरेक्ट आता कारण सांगायला लागली बोलतं पाऊस खूप आहे हे ते घरी जायचंय मटण न्यायचं आहे घरी 4-5 कारण सांगली त्यावेळी एक साथ घाबरलेला आहे ते पण घाबरलेलं आहे काय आला रे घाबरलेलं आहे खूप त्यांना माहिती आहे मयूर भोईर जिंकणारच आहे आता चॅलेंज चला आता घरी भेटू डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये अनमोलच्या बर्थडेला